श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. या युगाचे युगचालक परब्रह्म भगवान स्वामी महाराज आहेत. माणसाचे माणूसपण जपण्यासाठी स्वामींना अविरत मार्गदर्शन व जनप्रबोधन करावे लागले. 1856 ते 1878 या 22 वर्षाच्या कार्यकालात जगभ्रमतीसह कर्दळी वन मार्ग स्वामी महाराज अक्कलकोटात आले. श्री विष्णू बळवंत थोरात या ग्रंथकर्त्याने 1915 साली अक्षय तृतीयेला श्री स्वामी चरित्र सारामृताची निर्मिती केली. आज त्यास जवळपास 118 वर्ष उलटून गेली आहेत. केवळ सार रूपात त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले. 1972ला सद्गुरू परमपूज्य मोरेदादांच्या शुभ हस्ते हा ग्रंथ आपण दिंडोरी येथे प्रकाशित केला आणि सर्वसामान्य जनांसाठी वाचनात सहज आणि सोप्या पद्धतीने तो उपलब्ध असावा अशी आज्ञा सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांनी सद्गुरू परमपूज्य मोरेदादांकडे दिली. अत्यंत प्रतिकूल काळात ग्रंथ छापणे सामान्य माणसाचे काम नव्हते. आयोजकांनी त्यांची तजवीज करून 5000 प्रती छापून तयार झाल्यात. त्यातही अनेक चमत्कार झालेत. जसे ग्रंथाचा प्रूफ चेकिंगसाठी नाशिक येथील एक वकील व्यक्ती नियुक्त करण्यात आली होती, पण काही कारणास्तव ते वकील पुण्याला पोहोचलेच नाहीत. तेव्हा प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांनी पुण्याच्या किर्लोस्कर प्रिंटिंग प्रेसमध्ये एका वृद्ध गृहस्थाचे रूप घेऊन या ग्रंथाचे मुद्रित शोधन अर्थात प्रूफ चेकिंगचे काम सुमारे 3 आठवडे केले. ग्रंथ छपाई झाल्यावर सद्गुरू परमपूज्य मोरेदादा व अन्य सहकारी पुण्यास ग्रंथ आणायला गेल्यावर तेथील संबंधितांनी त्यांना सांगितले की आपण पाठवलेले व्यक्ती गेली 3 आठवडे येथे थांबून ग्रंथ निर्मितीबाबत आम्हास मार्गदर्शन करीत आहे. ग्रंथ संपूर्ण होतात त्या व्यक्तीने पत्ता लिहायला सांगितला, तर तो तुम्ही सांगितलेल्यानुसार नव्हता. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलो की ग्रंथावर पत्ता कोणी वकिलाने टाकायचा आहे, कोणी वकिलाचा टाकायचा आहे असे आम्हास सांगण्यात आले होते. तेव्हा ते गृहस्थ म्हटले की ते वकील कोण ते आम्ही जाणत नाही, पण आता आम्ही जो पत्ता सांगू तोच पत्ता ग्रंथावर छापून आला पाहिजे. आणि तो पत्ता होता खडेराव आप्पाजी मोरे, मुपो, दिंडोरी तालुका, दिंडोरी जिल्हा, नाशिक. सर्वांनी मिळून त्या गृहस्थाचे नाव, गाव, पत्ता, रंगरूप, ते कुठून यायचे, कुठे जायचे याबाबत प्रेसमधील लोकांना विचारले, पण त्या सद्गृहस्थाचा शोध कोणालाही आजतागायत घेता आला नाही. अशा बऱ्याच अनुभूती ग्रंथ छपाईपासून त्या आजतागायत येत आहेत. अद्वितीय स्वरूपाचे लिखाण ह्या ग्रंथात लेखनकर्त्याने केले आहे. पहिल्या अध्यायात भगवान दत्तात्रयाच्या काळातील परिस्थिती, तत्कालीन साधू संत थोर सत्वपुरुष त्यांनी काय काय कार्य केले त्याचा थोडक्यात परामर्श घेतला असून दुसऱ्या अध्यायात स्वामींची पदभ्रमिती वर्णिली आहे. कलकत्ता येथील कालीमातेचे दर्शन व एका ब्रिटिश तत्त्वज्ञाने त्यांना विचारले, आपण कुठून आलात? तर स्वामी म्हणाले, आम्ही नजीकच्या कर्दळी वनातून आलो. कर्दळी वन जे हिमालयाच्या पायथ्याशी आहे. तिसऱ्या अध्यायात स्वामी महाराज भगवान शिवाचे रूप अर्थात खंडोबाच्या मंदिरात वास्तवास असल्याचे वर्णन आढळते. कुलदेवतेची सेवा महाराजांना अभिप्रेत आहे, हेच यातून प्रतीत करायचे होते. चौथ्या अध्यायात अर्थात चोळाप्पा आणि परिवाराच्या सानिध्यात स्वामींचे वास्तवाचे वर्णन केले आहे. 5व्या व 6व्या अध्यायात मल्हारराव होळकर व मल्हारराव गायकवाड या दोन्ही मल्हाररावांच्या हकीकत सावध भूमिकेत ग्रंथात मांडल्या आहेत. विष्णुबुवा ब्रह्मचार्यांची ब्रह्मपदात जाण्याचे आध्यात्मिक अज्ञान केवळ एका विंचू दशाच्या स्वप्नातून दूर केले. अशा प्रकारे त्यांचा अहंकार नष्ट केला. ब्रह्मसमाधाच्या त्रासातून शंकरराव राजांना मुक्त केले.
8व्या व 9व्या अध्यायात यांचे सार ग्रंथ कथ्याने नमूद केले आहे. 10व्या अध्यायात सुंदराबाईंचे अक्कलकोट येथील वास्तव्य, सहसेवेकरी परिवारासोबतची वागणूक याचे वर्णन, तर 11 ते 13 अध्यायात बाळप्पा यांचे आगमन ग्रंथात वेदकरिता मांडले आहे. निरपेक्ष भक्तीचं प्रतीक म्हणून बाळप्पाकडे बघितले जाते. अध्याय 14व्यात स्वामी भक्ती कशी करावी याची उचित माहिती देण्यात आली आहे. स्वामींना आवडणारी प्रार्थना या अध्यायात आहे. अध्याय 15व्यात 18 विश्व दारिद्र्य असलेल्या बसप्प्या व त्यांच्या दारिद्र्याचे हरण या कथेचे वर्णन आले आहे. अध्याय 16, 17, 18 मध्ये स्वामी सूत तथा हरिभाऊ या दोन्ही बंधूंचे जीवनचरित्र मांडले आहे. मान, अपमान, सन्मान या तीनही गोष्टी ज्याला अध्यात्मातून वर्ज करता येतील तो अध्यात्मात पास होत असतो. स्वामींनी हरिभाऊंना आपले देहत्यागाचे मनोरथ सांगितले आणि हे ऐकून स्वामींचा विरह सहन होणार नाही या भावनेतून अत्यंत दुःखी होऊन हरिभाऊंनी आपला देहत्याग केला. पुढील अध्यायात मग हरिभाऊंच्या आईचा पश्चाताप. तदनंतर स्वामींनी त्यांच्या पादुका अत्यंत भोळसट अशा दादाबुवांच्या डोक्यावर ठेवल्यात. अध्याय 19व्यात आळंदीचे हठयोगी स्वप्रतिष्ठेसाठी अष्टसिद्धी प्रसन्न करून घेतल्या. स्वामी कृपेसाठी निष्फळ प्रयत्न केले, पण चुकीचे काम स्वामींना कधीच मान्य नव्हते. तात्या भोसले, देव मामलेदार इत्यादींची गुरुपदे घेतली. 20व्या अध्यायात एक भ्रमिष्ठ गृहस्थ पैशाच्या मागे लागला. फकीरांना जेवण देऊन त्याचे उष्टे खाण्याची आज्ञा केली, पण त्यांच्या मनात शंका आली. त्याचवेळी दुसरी एक भ्रमिष्ठ ते उष्ट भोजन ग्रहण करत असतो व त्याच अनपेक्षित धनलाभ होतो. अशी हजारो उदा चरित्रकाराने आपल्यापर्यंत ह्या ग्रंथाद्वारे दिली आहे. तर मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृतात ह्या 21 अध्यायांमध्ये काय काय घडले आहे हे शॉर्टमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, काही युजफुल वाटलं असेल, शिकण्यासारखं वाटलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, आणि जो कोणी आहे हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल, पहिल्यांदा आपल्या चॅनलवर व्हिजिट केली असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपणापर्यंत पोहोचवत असते. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.